जिल्हाधिकाऱ्यांनी काय आश्वासन दिलं? जिल्हाधिकाऱ्यांचं आश्वासन असं आहे की आम्ही संबंधित लोकांवरती कारवाई करू. तुम्ही हे जे आंदोलन आहे हे थोडंसं स्थगित करा. उद्या मला वाटतं ते मुख्यमंत्री जे आहेत येणार आहेत, तर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं आम्ही त्यांना निवेदन केलं. नाही तर आम्हाला मुख्यमंत्र्याचा टाईम काढून द्या असं मी त्यांना बोललो. आणि त्यांनी असं बोलले की याच्या जे आहेत संबंधित अधिकारी जे आहेत त्यांच्यावरती जो तात्काळ जी काही कारवाई राहील ती तात्काळ करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. आणि आम्ही त्यांना हे बोललो की जर तुम्ही तात्काळ काही कारवाई जर केली नाही तर आम्ही इथून पुढचं जे आंदोलन आहे ते मिनी घाटी, त्याच्यानंतर आरोग्य संचालक विभाग, त्याच्यानंतर आम्ही पालकमंत्री आणि डायरेक्ट मुंबईला पण जाऊ. कारण की हे एक माता मृत्यू प्रकरण आहे आणि आमच्याकडे एक नवजात शिशू आहे. त्या नवजात शिशूला पाहण्यासाठी कोणीच नाही आहे सर सध्याला. आणि या नवजात शिशूच्या संगोपनासाठी मी सरांशी मागण्या केल्यात की संगोपन, त्याचं शिक्षण आणि पीडित परिवाराला कमीत कमी 50 लाखाची आर्थिक मदत तरी त्यांनी करावी. या प्रकारांमध्ये कोण जिम्मेदार वाटतं तुम्हाला? या प्रकरणामध्ये सगळ्यात पहिले जर बघितलं तर ऑपरेशन करणारे डॉक्टर मसरत शेख, त्याच्यानंतर आशा भालेराव ओटी इन्चार्ज, त्याच्यानंतर पद्मजा शराफ जे मेडिसिनचे आहेत, आणि सर्वात मोठं म्हणजे जे निर्णय घेणारे आहेत CS डॉक्टर दयानंद मोती पिवळे का पवळे ते मला माहित नाही, बरं मोती पवळे यांनी जर त्यावेळेसच जर त्यांनी जर योग्य तो निर्णय घेतला असता तर आमची आज मुलगी जी असती ती दगावली नसती, एक माता मृत्यू प्रकरण झालं नसतं. एक 20 वर्षाची मुलगी त्यांनी आमच्याकडून हिरावून घेतली आणि ते जे आहे ते डायरेक्ट त्यांनी त्यांनी त्यांची त्याच्यामध्ये आम्हाला जे रिपोर्ट भेटलाय पोस्टमॉर्टम रिपोर्ट, प्रायमरी असो किंवा फायनल असो, त्या फायनल रिपोर्टमध्ये त्यांनी त्याच्यामध्ये असं दिसतंय की सर्जिकली मॅनेज म्हणून असं त्याच्यामध्ये आलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा झालाय की तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या चुकीमुळे हे झाले आणि त्याची तुम्ही दखल घेतली नाही. एक CS च्या नात्याने जे तुम्ही जे CS आहेत त्या नात्याने तुम्ही त्याची दखल घेतली नाही. जर दखल घेतली असती तर टायमावरती याचा उपचार झाला असता मुलीचा, आणि आमची मुलगी आणि आज मुलाची आई आज जिवंत राहिली असती. काय शिक्षा व्हायला पाहिजे त्यांच्यावर? या अहवालामध्ये काय निष्पन्न झालेले आहे आणि समितीने काय निर्णय घेतले? सगळ्यात पहिले आम्ही तिथं जेव्हा मृतदेह घेऊन गेलो दिनांक 8 तारखेला, आम्हाला तिथले CSनी आणि डॉक्टर पद्मजा शराफ यांनी आम्हाला आश्वस्त केलं होतं की आम्ही कमिटी नेमू. पहिले त्यांनी तिथलची स्वतंत्र कमिटी नेमली, त्याच्यानंतर त्यांनी तीच हाच जो चौकशीचा अहवाल आहे, चौकशी जी आहे ती त्यांनी जालन्याची केली. जालन्याची केल्यानंतर पण अजून 3 महिन्याच्या वरती झाले. अजून आम्ही प्रत्येक कार्यालयात प्रत्येक याच्यामध्ये जातोय. त्यांनी आमची फक्त इकडून तिकडे हेळसांड केली. पोलीस स्टेशनमध्ये पण गेलो तर ते म्हणतात की अजून अहवाल आलेला नाही, अहवाल अजून गुलदस्त्यातच आहे. डॉक्टर कांचन वांड्रे मॅडम यांच्याकडे आम्ही भरपूर वेळेस गेलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा जो अहवाल आहे आमच्याकडे नाही, तुम्ही मोठ्या घाटीमध्ये बघा. मोठ्या घाटीमध्ये गेलो, ते म्हणतात की जालना घाटीमध्ये बघा. आणि त्याच्यानंतर परवाच्या दिवशी जेव्हा पेपरला जेव्हा बातमी आली की आम्ही जनआक्रोश मोर्चा काढतोय, तेव्हा डॉक्टर कांचन वांड्रेंचं स्टेटमेंट आलं की अजून जो अहवाल आहे, जो फॉरेन्सिक जो अहवाल आहे तो अजून आलेला नाहीये, म्हणून दोषीवरती कारवाई होत नाही. किती दिवस आश्वासन दिलं? काहीच आश्वासन दिलं नाही की आम्ही 2 दिवसामध्ये देऊ, 4 महिन्यामध्ये देऊ, 1 वर्षामध्ये देऊ, असं कोणताहीच आश्वासन भेटलेलं नाही. न्याय नाही भेटल्यास तुमची भूमिका काय असणार? आमची भूमिका हेच राहील की आम्ही आमचं जे बाळ आहे त्यांच्याकडे जाऊन सोपून देऊ. आम्ही सांभाळा म्हणून त्यांच्यात आहे का हिंमत सांभाळायची? ते सांभाळून बघा म्हणा, एक दिवस तरी ते सांभाळू शकतात का मुलाला? आईचं दूध ते कुठून आणणार आहे? आईची माया ते कुठून आणणार आहेत? आम्ही इथून पुढे हा जो पहिला आमचा जन आक्रोश मोर्चा आहे, हा ही आमची सुरुवात आहे. इथं आम्ही थांबणार नाही. इथून पुढे आम्ही भरपूर आंदोलन करू, धरणे आंदोलन करू, जन आक्रोश मोर्चे करू. इथून पुढे आम्ही समिती आहे त्याच्यावर विश्वास नाही करतो. समितीवरती आमचा विश्वास नाही हो साहेब. समितीवरती जर विश्वास असला असता तर आतापर्यंत समितीची कारवाई झाली असती ना. कारवाई झालेली नाहीये आतापर्यंत, कोणतीच प्रकारची कारवाई नाही. 3 ते 4 महिने झालेत. जे काही संबंधित अधिकारी, जे काही डॉक्टर होते ते आतापर्यंत पण तिथंच आहेत ना कामाला. त्यांना प्रत्येक महिन्यामध्ये पगार येते ना. त्यांचं निलंबन केलं. कमीत कमी तुमचं हे प्रकरण घडलं, तुम्ही निलंबन करा, चौकशी होईपर्यंत तुम्ही त्यांचं निलंबन तर करू शकतात ना. आणि होतात, असा प्रकार घडतात. तुमच्यावरती जोपर्यंत चौकशी लागते तोपर्यंत तुमचं निलंबन होतं. पण तिथं डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे तुमच्या मुलीचं मयत झालं, त्या डॉक्टरवर काय कारवाई व्हायला पाहिजे? त्यांनी डायरेक्ट बडतर्फ करायला पाहिजे साहेब. त्यांचं डायरेक्ट बडतर्फ करायला पाहिजे आणि त्यांचं डॉक्टरचं जे लायसन आहे ते डायरेक्ट रद्द करायला पाहिजे. आज आमच्यासोबत झालंय, उद्या दुसऱ्या परिवारासोबत होईल. सर आपलं नाव? माझं नाव अनिल बरसावणे. मी मुली जी मृत माता आहे आणि मुलगा जो माझा हे आहे, किरण गांगवे यांचा दोघांचा मामा आहे. आणि त्याच्यामुळेच त्या मृत मातेच्या मुलाचं नावच आम्ही प्रतीक ठेवलंय. आता या प्रतीकला तुम्ही किती न्याय देतात हे तुमच्यावरती आहे. जर तुम्ही न्याय नाही देऊ शकत तर आम्हाला सांगा. आम्ही आंबेडकरवादी, संत रोहिदासवादी आहोत. आम्ही आमचं न्याय हक्काने
हक्काने घेऊ आणि ते कसं घ्यायचं ते मग आमच्यावरती आहे. थँक्यू.